आराध्य काय विचारतोय मी? प्लीज सांग ना मला, कोणी केलंय? श्रेयस, मी सांगतो. श्रेयस, अरे तुझ्याकडेच येत होतो मी. एक महत्वाची गोष्ट तुला सांगायची होती, पण माफ कर मला. तुझ्याकडे येत असताना बाहेर तुम्हा दोघांचं बोलणं माझ्या कानावर पडलं आणि मी सरळ आत आलो. सांग ना मामा, मग कोणी केलंय हे? सांगतो तुला. श्रेयस, अरे तुला पडलेले प्रश्न अगदी बरोबर आहेत. तुझी होणारी तडफड अगदी खरी आहे श्रेयस. ऐक, मी तुला काय सांगतो ते. मामा लवकर सांग मला, हे आराध्याचे फोटो जसे विद्रूप कोणी केलेत, का केलेत, सांग ना. श्रेयस बाळा, आधी शांत हो बरं, आणि मी काय सांगतो ते शांत ऐक. मी ऐकतोय मामा, सांग लवकर. हो हो सांगतो. हे सगळं तूच केलंस. मामा काहीतरी काय सांगतोयस? मी असं का करेन? श्रेयस बाळा, अरे झालं असं की जेव्हा आराध्याचा ऍक्सिडेंट झाला ना, तेव्हा ती हॉस्पिटलमध्ये होती आणि त्यावेळी तुझा गैरसमज झाला रे, की तुझी तब्येत ठीक नाही हे आराध्याला माहीत असून सुद्धा तुला भेटायला आली नाही. त्यामुळे तू वैतागून गेला रे. त्यावेळी तुझी स्थिती पण अतिशय नाजूक होती रे. म्हणून आराध्या कुठल्या अवस्थेत आहे ना हे आम्ही तुला सांगू नाही शकलो रे बाळा. म्हणून तू रागाच्या भरामध्ये ह्या फोटोवर फुल्या मारल्या आणि सगळा राग ह्या फोटोंवर काढला. म्हणजे मीच हे सगळं? आय एम सो सॉरी यार, आय एम सो सॉरी. मला माहिती आहे मी तेव्हाही तुला त्रास दिला असणार हे असं वेड्यासारखं सगळं करून, आणि आताही मीच तुला प्रश्न विचारून भांडावून सोडतोय. आय एम सो सॉरी. असं सॉरी म्हणू नकोस ना तू. मी समजू शकते, अगदीच समजू शकते. आणि तू मला काही बोललास ना तरी मला वाईट नाही वाटणार. आता तू मनाला नको लावून घेऊस ना, आणि सोड आता हा विषय प्लीज. पण